ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आग्रही, महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभेवरनं निर्णय बाकी। दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातल्या जागांबद्दल चर्चा नाही। पवारांनी दिलेलं भोजनाचं निमंत्रण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं नाही। संजय राऊतांचा दावा, महारोजगार मेळाव्यावरही सरकारवर टीका। लोकसभा निवडणुकीसाठी आज दुपारपर्यंत भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी वाराणसीतनं तर अमित शहा गांधीनगरमधनं लढणार असल्याची माहिती। पहिल्या यादीमध्ये दिग्गजांना स्थान। महाविकास आघाडीची जागावाटपाबद्दल चर्चा पूर्ण, पण फॉर्म्युला निश्चित नाही। 2 दिवसात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याचा नेत्यांना विश्वास। नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। मुख्यमंत्री शिंदेंसोबत शिष्टमंडळाची संध्याकाळी बैठक। तोडगा निघणार का याकडे लक्ष। उद्धव ठाकरे पुन्हा उर्वरित राज्याचा दौरा करणार। 4 मार्चपासून रायगड जिल्ह्याचा दौरा। खोपोली, कर्जत, उरण भागांना भेटी देणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। अंतिम आठवडा प्रस्तावावरती विरोधकांच्या प्रश्नांना सरकारचं उत्तर। मुंबई वगळता राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये पुन्हा 4 सदस्यीय प्रभाग पद्धत। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, मात्र निवडणुका कधी होणार याचा सस्पेन्स कायम। भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार, तर मुंबईतल्या चैत्यभूमीवर यात्रेचा समारोप। समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं 4 मार्चला लोकार्पण। भरवीर ते इगतपुरी 23 किलोमीटरचा टप्पा सुरू होणार। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ। मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरसाठी 1749 रुपये मोजावे लागणार। नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात 33% कपात। आजपासून नवीन दर लागू। नागपूरकरांना मोठा दिलासा। बेस्टचा पास खरेदी करण्यासाठी आजपासून अधिकचे पैसे मोजावे लागणार। दैनंदिन पासमध्ये 10 रुपये, तर मासिक पास दरात 150 रुपयांची वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।